पत्रकार परिषदेमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। उद्यापासून अधिवेशन, पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या देखील आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा। आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी योगाला जागतिक स्तरावर नेण्याचं काम केलं, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी योगा केलेला आहे सकाळी। आणि विरोधकांना काही आता त्या पत्रकार परिषदेमध्ये पाहिलं आपण की फार अगदी बिनबुडाचे आरोप दरवेळेप्रमाणे करतात, तसे केलेले आहेत। त्यांची जळजळ मळमळ आम्ही समजू शकतो, पण त्यांनी पण योग करावा आणि चांगलं फिट राहावं। खरं म्हणजे त्यांचा बहिष्कार कायम आहे। म्हणजे तिकडे एकतर एवढं युद्ध चालू आहे इराण आणि अमेरिकेचं, त्यांनी देखील सीज फायर केलं, पण ह्यांचं काय बहिष्कार संपत नाही। तर खरं म्हणजे त्यांना आमचा दिवसा आवडत नाही चहा, पण लपून छपून रात्रीचे भेटतात काही लोक। त्यांच्याकडून एक मेसेज आला होता, पेय बदलून बघा। जाऊ द्या, गमतीचा भाग आहे। परंतु माझं त्यांना एवढंच सांगणं आहे की अधिवेशन जे असतं हे राज्यातले प्रश्न सोडवण्यासाठी आणि राज्यातल्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी, परंतु विरोधी पक्षाने नेहमीच बहिष्काराचं जे काही हत्यार कायम ठेवलेलं आहे आणि त्यामुळे ठीक आहे, मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की आमची सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आमची तयारी आहे। सभागृहामध्ये आज अनेक विषय आहेत। दुष्काळ आता पाऊस आपला अल निनोमुळे पुढे गेला आहे, त्याच्यावरचं नियोजन आहे, त्याच्या बाबतीत सूचना असतील। पुढच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत काही प्रश्न असतील, त्यांनी मांडावे आणि त्याला न्याय मिळवून घेण्याचं काम सरकारकडून विरोधी पक्षाने केलं पाहिजे। मुख्यमंत्री महोदयांनी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अगदी आकडेवारी सहित सगळे आकडे इथे दिलेले आहेत। मी आपल्याला सांगू इच्छितो की आमच्या महायुती सरकारच्या काळात आतापर्यंतच्या इतिहासामध्ये शेतकऱ्यांना जेवढी मदत कधी झाली नाही तेवढी मदत शेतकऱ्यांना झालेली आहे। त्याचे आकडे माझ्याकडे आहेत। आकडे मगाशी देखील मुख्यमंत्री महोदयांनी 36,000 कोटीची जी आपली कर्जमाफी आहे ती देखील आहे। 2022 मध्ये 15,000 कोटी रुपये त्यांना दिले आपण। त्याचबरोबर महाविकास आघाडीने जी कर्जमाफी केली होती त्याचे जे नियमित कर्जफेड करणाऱ्या लोकांचे 50,000 रुपये ते त्यांनी दिले नाही, ते आम्ही दिले 2023 मध्ये। त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करताना कधी महायुतीने हात आखडता घेतला नाही। आमच्या काळात शेतकऱ्यांना NDRFच्या दुप्पट मदत दिली, 2 हेक्टरची लिमिट 3 हेक्टर केली, अगदी गोगलगाईने केलेले नुकसान देखील भरून दिलं, सततच्या पावसामुळे होणारं नुकसान ते देखील दिलं। या सगळ्या गोष्टी ज्या आहेत विरोधकांना माहीत आहेत, विरोधी पक्षाला माहीत आहेत, तरी सुद्धा नेहमी ते बिनबुडाचे आरोप करत असतात। आज मगाशी देखील मुख्यमंत्री म्हणाले की निवडणुका आहेत का आता, तर नाही आहेत। परंतु जे आम्ही घोषणा केली शेतकऱ्यांना कर्जमाफीची, ती आम्ही दिलेला शब्द पाळणारे आहोत। आम्ही आमची भूमिका अतिशय शेतकऱ्यांच्या बद्दल उदार भूमिका आहे। शेतकरी हा आपला मायबाप आहे। आम्ही नेहमी म्हणतो आमच्या तिजोरीवर, राज्याच्या तिजोरीवर, सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार कुणाचा असेल तर बळीराजाचा असेल, आणि म्हणून बळीराजाला कधीही वाऱ्यावर न सोडण्याचं काम महायुती सरकारने केलेलं आहे। आणि त्यामुळे त्यांनी समोर चर्चा करावी, त्यांनी किती पैसे दिले, आम्ही किती दिले, कारण आम्ही देणारे आहोत, घेणारे नाही। आणि त्यामुळे हे वारंवार आम्ही दाखवलेलं आहे। आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो की आता शेतकरी जो अल निनोमुळे
आता संकटात आहे त्याला आपण मदत केली पाहिजे. मग सत्ताधारी पक्ष असू दे, विरोधी पक्ष असू दे, सगळ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपण चर्चा केली पाहिजे. शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्याचबरोबर पेरण्यांच्या बाबतीमध्ये देखील मुख्यमंत्री म्हणाले पेरण्यांची देखील घाई करता कामा नये, दुबार पेरणीची वेळ येता कामा नये, याच्याबद्दल देखील आपले सगळे लोक मार्गदर्शन करतायत. आणि म्हणून आपल्याला लवकरात लवकर पाऊस पडावा आणि शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळावा अशा प्रकारचं आपण सगळेच जण प्रार्थना करतोय. आणि नेहमीच राजकारण तर आपण राजकारण नेहमी करतोच आहे, परंतु जेव्हा अधिवेशन असतं त्यावेळेस मात्र थोडं राजकारण बाजूला ठेवून आपण समाजकारण केलं पाहिजे. आणि या राज्यातल्या शेतकरी असतील, कष्टकरी असतील, लाडक्या बहिणी असतील, कामगार असतील, सगळे जे कोणी लोक असतील यांना न्याय मिळवून कसा आपल्याला देता येईल. आणि विरोधी पक्षाचं काम जिथं सरकार चुकत असेल नक्की विचारा, परंतु सरकार चांगलं काम करत असेल तरीसुद्धा बिनबुडाचे आरोप करायचे, ठोकत राहायचं, ह्या सगळ्या काही गोष्टी योग्य नाही आहे. मी आपल्याला सांगतो 2.5 वर्षाच्या माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत जी कामं झाली तुमच्या समोर आहे, पण मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या आता 1.5 वर्षाच्या काळात देखील आपण पाहिले तर आम्ही 300 निर्णय घेतले. सर्व समावेशक गृहनिर्माण धोरण आणलं, 35 लाख लोकांना घरं द्यायचे. झोपडपट्टी मुक्त महाराष्ट्रासाठी क्लस्टर योजना, समूह पुनर्विकास योजना ती करतोय. मुंबई पुणे मिसिंग लिंकचं उद्घाटन आम्ही केलेलं आहे. ग्रामीण पेयजल धोरण आम्ही आणलेलं आहे. प्रशासन अधिक कार्यक्षम आम्ही करतोय. सरकारी विभाग वाढवून मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शन 46 आपण केलेत. ग्रामीण भागात 3,500 किलोमीटरचे रस्ते आम्ही बांधतोय. 90,000 कोटींच्या उद्योगांना प्रोत्साहन दिलेलं आहे. 20,000 रोजगार मिळतील. आणि राज्यात एआयचं धोरण, मगाशी तुम्ही बोललात ते एआयचं, त्यांनी पत्रामध्ये एआय वापरलेलं आहे. एआयचं धोरण आम्ही जाहीर करतोय. त्याचबरोबर विकसित भारत जीरामजी योजनेची प्रभावी अंमलबजावणी देखील आम्ही करतोय. विरार अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉर आम्ही करतोय. त्याचबरोबर अनेक डेपो, गेटवे ऑफ इंडिया मेट्रो 23,487 कोटीला मंजुरी दिली आहे. सांडपाणी प्रक्रिया पुनर्वापर धोरण 424 शहरांना लाभ देणारं धोरण या ठिकाणी आम्ही आणलंय. तुम्हाला एकच सांगतो, मुंबई महापालिका 20-25 वर्षे ज्यांच्या ताब्यात होती, सिमेंटचे रस्ते जाऊ द्या, साधे STP पण नव्हते, सगळं प्रदूषित पाणी समुद्रात जात होतं. आम्ही जेव्हा महायुती पुन्हा सरकारमध्ये आलो 22ला, आम्ही दोघांनी निर्णय घेतला आणि सिवरेज ट्रीटमेंट प्लॅनला मंजुरी दिली. 7 ट्रीटमेंट प्लॅनला 24,000 कोटी. आणि आता ते वर्षभरामध्ये कंप्लीट होतील. म्हणजे समुद्रात होणारं इतके वर्षाचं प्रदूषण देखील कमी होईल. म्हणजे एक उदाहरण दिलं तुम्हाला मी. त्यामुळे सगळे स्टे होते ते पण आम्ही काढून, ते जाऊ देते, खूप जुनं झालं. आणि स्पीड ब्रेकर काढून टाकले. महाविकास आघाडीचा पाय कशावर होता तर ब्रेकवर होता, आमचा कशावर एक्सिलेटरवर आहे. आणि म्हणून हा फरक आहे महायुती आणि हा. आणि त्यामुळे आता खूप मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपण नंबर 1 आहोत, GDPत नंबर 1 आहोत, स्टार्टअपमध्ये नंबर 1 आहोत, FDIमध्ये नंबर 1 आहोत, सगळीकडे नंबर 1 आहे. नवी मुंबईचं एअरपोर्ट त्याचं लोकार्पण झालं. आता ठाणे आणि नवी मुंबई विमानतळ उन्नत मार्ग आम्ही करतोय. मुंबई आणि नवी मुंबई एअरपोर्टला मेट्रोने जोडतोय. हे सगळे प्रकल्प सांगण्याचं कारण आपल्याला की ते म्हणतात काय केलं काय केलं काय केलं. अरे काय केलं ते हे बघा ना, डोळे उघडा, डोळे बघा नीट. आणि त्यामुळे मी काय कोणाचा प्रचार करत नाही भाई, परंतु विरोधी पक्षाने देखील सरकार किती गतिमानतेने वेगाने काम करतंय याचं ॲप्रिशिएशन सोडा, पण टीका टिप्पणी करताना खोटे आरोप करू नका. आज देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी जे 12 वर्ष कार्यकाळ झाला, आज 12 वर्षामध्ये 2014 पूर्वीची आपण परिस्थिती पाहिली, 2014 नंतरची परिस्थिती पाहिली देशाची. म्हणजे महाराष्ट्राला काय ते काँग्रेस पार्टीने 2 लाख कोटी दिले होते ना, 2 लाख कोटी. मोदी साहेबांनी 2 लाख कोटी 10 वर्षात, आणि 10 वर्षात मोदी साहेबांनी 12 लाख कोटी रुपये दिले. तरी मोदी साहेबांच्या नावाने खडे फोडतात, त्यांच्यावर आरोप करतात. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये
महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्यासाठी आम्ही जातो त्यांच्याकडे. आम्ही दिल्लीमध्ये गेलो तरी पोटात दुखते, मी गावी गेलो तरी पोटात दुखते. आता काय करायचं? आणि म्हणून मोदी साहेबांनी सडळ असते या ठिकाणी आपल्या 76,000 कोटीचं वाढवण बंदर, आज एक जागतिक दर्जाचं वाढवण बंदर होत आहे. का पोटात दुखतंय तुमच्या? अरे बाबा, हे महाराष्ट्र पुढे जातोय, महाराष्ट्र पुढे वेगाने पुढे जातोय, त्याच्यामध्ये सामील व्हा. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की किती आरोप केले, किती काही केलं तरी सुद्धा महायुतीने जे काम केलेलं आहे, पूर्वी जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यांनी सुरू केलेल्या योजना, जलयुक्त शिवार योजनेसारखा महत्वाकांक्षी प्रकल्प, मराठवाडा वॉटर ग्रीड बंद करून टाकला, स्टे मारून टाकला, त्याच्यावर बंद केला. हे काय तर ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. चौकशी केली, 1 रुपयाचा भ्रष्टाचार नाही, पण त्यांनी चांगली योजना बंद केली. मग ते आम्ही पुन्हा सुरू केली 2022 मध्ये. आणि 2022 मध्ये सगळ्या योजना पुढं केल्या. 2022ला सरकार बदललं नसतं ते महाराष्ट्र 20-25 वर्ष मागे गेला असतं. आणि ही वस्तुस्थिती आहे, तुम्हीही बघताय, कोस्टल रोड बघताय. आता मगाशी तुम्ही बोलले नाही ते काय, कोण आले आपले जयंत पाटील, जयेंद्रवाला. आम्ही विरोधी पक्षाला पण ते मोकळा ठेवलाय, फटाफट या म्हणून, लवकर या. आणि म्हणून अटल सेतू, कोस्टल रोड, मिसिंग लिंक, समृद्धी महामार्ग, किती प्रकल्प आम्ही केले. आज देवेंद्रजी गेले होते तिकडे दावोस मध्ये, किती आणले हो? 15 लाख, किती 16 लाख कोटी. मी गेलो तेव्हा सुरुवातच होती. मला वाटलं रे बाबा कोण करतील की नाही, आता नवीन सरकार आले तरी सुद्धा त्यावेळी देखील 7 लाख कोटी रुपयाचं MOU साईन झाले. नुसतं MOU नाही, त्याचं एक्झिक्युशन झालं, त्याचं कन्व्हर्जन झालं, त्याची अंमलबजावणी झाली. नुसते आम्ही कागदावर नाही. आज बघा, सिंगल विंडो क्लिअरन्स. काय येतात उद्योग एवढे मोठ्या प्रमाणावर? का विरोधी पक्ष जे खोटे नाटे आरोप करतो, जर आम्ही काम केलं नसतं तर हे आले असते का? या झालेल्या निवडणुकांमध्ये महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एवढा मोठं यश महायुतीला मिळालं असतं का? अरे म्हणाले बिनविरोध झाल्या निवडणूक. अरे बिनविरोध झाले, तुमचे उमेदवार पळून गेले तर आम्ही काय करणार? आणि त्यामुळे विरोधकांनी आत्मचिंतन केलं पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे. का या सगळ्या गोष्टी विकासाला आपण प्राधान्य दिलेलं, आम्ही खुर्चीला प्राधान्य दिलं नाही. आमचा अजेंडा विकासाचा अजेंडा आहे. लाडक्या बहिणींमध्ये त्या लाडक्या बहिणींची म्हणाले योजना बंद केली. अरे बाबा, तसं होऊ शकत नाही. लाडक्या बहिणींची योजना कधी बंद होणार नाही. पण ज्या लाडक्या बहिणींच्या नावावर पुरुषांनी पैसे घेतले, मग त्यांना पुरुषांचे चालू ठेवायचे का पैसे? अरे कुठंतरी बघा ना तुम्ही. आणि का कोण त्याच्यामध्ये KYC मध्ये बाबा याच्यामध्ये का आपण रद्द केलंय? आणि पात्र आमची लाडकी बहीण एकही वंचित राहणार नाही योजनेपासून, हे देखील पत्रकारांना आम्ही तर आपल्या माध्यमातून त्यांना सांगतो. अरे तुम्ही बोलताय लाडकी बहीण, जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू केली तर कोर्टात कोण गेलं होतं? कोर्टात तेच गेले होते, बंद मिळू नये म्हणून लाडक्या बहिणींना. आणि त्यामुळे ते जाऊ द्या, परंतु आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केली, राबवली, पुढेही चालू राहणार. आणि या सगळ्या योजना ज्या आहेत, या सगळ्या योजना बघा, कर्जमाफीचा आम्ही निर्णय घेतला, मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये घोषणा केली, त्याचं आता शेतकऱ्यांना वाटप सुरू होत आहे. आणि मग आम्ही बोलतो ते करतो, दिलेला शब्द पाळतो. आम्ही प्रिंटिंग मिस्टेक कधी म्हणत नाही. प्रिंटिंग मिस्टेक झाली म्हणून निवडणुकीत बोलायचं असतं, करायचं कुठं असतं, असं नाही आहे. आणि म्हणून महायुती सरकार जे आहे या ठिकाणी महाराष्ट्राला पुढे घेऊन चाललंय. डबल इंजिन सरकार आहे, केंद्र सरकारचं पूर्ण पाठिंबा आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, यावं त्यांनी सभागृहामध्ये बोलावं, चर्चा करावी, प्रत्येक प्रश्नाला ते जबाब मिळेल. पायऱ्यांवर जाऊन फक्त स्टंटगिरी करायचं सोडून द्या. आणि लोक बघतात, लोक पाहतात. आणि म्हणून विरोधी पक्षाला देखील ते संख्या कमी असली तरी सुद्धा आम्ही त्यांना मान देणार. शेवटी लोकशाहीमध्ये आम्ही सत्तेत असलो तरी सुद्धा त्यांचा अनादर करणार नाही. परंतु त्यांनी देखील या ठिकाणी
या ठिकाणी जे आहे वस्तुनिष्ठ बोललं पाहिजे, फुकटचं काहीतरी खोटे नाटे आरोप करता कामा नये, एवढंच माझी त्यांना सूचना आहे. बाकी तर उद्यापासून तुम्हाला कळेलच सगळं.